चित्राताई वाघ. मी अनिल परब यांना उत्तर द्यायलाच इथे उभी आहे. बरं झालं आलात सभागृहात. घाबरत नाही, वाटच बघत होते तुमची. ज्या पद्धतीने या ठिकाणी माझ्या सहकारी ज्या आहेत मनीषाताई कायंदे यांनी एक विषय घेतला, तो होता दिशा सालियनचा. दिशा सालियनच्या वडिलांनी, दस्तूर खुद्द तिच्या वडिलांनी त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल करायचंय, त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती चर्चा चालू होती. मी काय म्हटलं, प्रत्येकाने आपापले मुद्दे मांडले. मी काय म्हटलं, SIT स्थापन केलेली आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे तो लोकांसमोर यायला हवा. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला पाहिजे. ही मी माझी भूमिका मांडली, माझ्या इतर सहकाऱ्यांनी मांडली. त्याच्यावरती संजय राठोडचा विषय घेण्यात आला की संजय राठोडवरती चित्रा वाघ यांनी काय केलं होतं. अरे मी केलं जे मला करायचं होतं, जे मला दिसलं, जे पुरावे आले त्याच्यावरती लढले मी. तुम्ही तर तोंड शिवून बसला होतात. तुम्ही घातलं होतं शेपूट. मला बोलू द्या पूर्ण. आणि मला विचारता ते कसे काय मंत्रिमंडळात आले. हिम्मत आहे का अनिल परब तुमच्या उद्धव ठाकरेंना विचारायची. त्यांनी क्लीन चिट दिली त्यांना. अहो क्लीन चिट दिली त्यांना. हे फार हुशार आहेत सभापती महोदय. हे अनिल परब फार हुशार आहेत, फार मोठे विधिज्ञ आहेत. हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी, मी आल्यापासून मी ऐकते, मी तर नवीन आहे. त्यांच्या हुशारी मी तर काय कधी बघितली नाही बाहेर. इथे काय करत असतील. मला फक्त इतकं म्हणायचंय की आज संजय राठोड मंत्रिमंडळात आहे. ते का मंत्रिमंडळात आहे याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंनी दिलं. कोपऱ्या कापऱ्यात नाही दिलं अनिल परब, मीडिया समोर दिलं. तुम्ही ऐकलं नाही का? मग का नाही उत्तर दिलं? सोयीप्रमाणे आपलं तोंड गप करायचं आणि महिलांवरती दादागिरी करायची. मला उत्तर द्यायचंय तुम्हाला. हिम्मत असेल ना, जा त्या उद्धव ठाकरेंना विचारा का क्लीन चिट दिली. जर क्लीन चिट दिली नसती तर बोलू द्या मला, बोलू द्या. अरे आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता, आमच्याबद्दल बोलता तेव्हा कुठे जातो शांतपणे. मला सांगायचंय सभापती महोदय, या लोकांमध्ये हिम्मत आहे का? त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं. त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावर दिली याचा उत्तर यांनी दिलं पाहिजे. अरे मी तर माझी लढाई लढले, मी माझी लढाई लढले आणि लढणार. अनिल परब, हिम्मत आहे तुमच्यामध्ये? हिम्मत आहे का तुमच्यामध्ये? सभापती महोदय, मला विचारायचंय, यांच्यात हिम्मत आहे का? यांनी यांच्या नेत्याला विचारावं. मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देतेय. माझा प्रश्न अनिल परबांना आहे. त्यांनी माझं नाव घेतलं ना, म्हणून मला त्यांना विचारायचंय. तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित. माझी जी भूमिका आहे, 2 वर्ष जे मी सहन केलंय, माझ्या परिवाराने सहन केलंय ना, ते बघायला तुम्ही नव्हता आलात. एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते, पाय खेचायला 100 लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच. आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी. घाबरत नाही तुम्हाला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ. समजलं काय? सांगते तुम्हाला. आणि इथे काय असे वशिलाने आलेलो नाही आहोत हे पण सांगते तुम्हाला. आणि म्हणून मला सांगायचंय की हिम्मत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा, का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली. यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं. काही नाही मिळालं, आमच्या घरादारावर येतात, सगळं संपलं. आणि जाता जाता काय म्हणले, तिच्या नवऱ्याला पकडलं. अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो, आम्ही जिंकलो. माझा नवरा तिकडे, सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली. मला फक्त एवढं म्हणायचंय की तुम्ही या विषयावरती मी का बोलते, मी का बोलली,
मी का बोलली प्रवीण भाऊ, मला सांगायचंय गटनेत्यांना, तुम्ही नव्हतात. या अनिल परबांनी असं सांगितलं की संजय राठोडला चित्रा वाघांनी जी लढाई केली ती कशी केली आणि तिला न्याय कसा दिला. अरे मी तर लढतच होते. यांच्या नेत्याने क्लीन चिट दिली. हिम्मत असेल ना तर त्यांना विचारा, किंवा ते आले सभागृहात तर मी विचारेन तुमच्या समोर, कारण मी ती लढाई लढली आहे. मी त्याच्यानंतर कोर्टात सुद्धा माझी भूमिका मांडली. मी माझा स्टँड घेतला. क्लीन चिट कोणी दिली, कोणी मंत्री केला ते सोडून द्या, पण त्या पोरीसाठी ती माझी कोणी लागत नाही ना, माझ्या जातीची लागत ना, पातीची लागत ना, कोण लागत. जे समोर आलं त्याच्यावर मी माझी भूमिका मांडली. मी त्याच्यावरती कायम राहिले. मी कोर्टात सुद्धा गेले. परवा त्या पोरीचे वडील आले कोर्टात आणि त्यांनी सांगितलं मला अजून 3 मुली आहे. मला वाईट वाटलं की 2-3 वर्ष मी हा लढा दिलाय. मी काय नाही सहन केलं, माझ्या परिवाराने काय नाही सहन केलं. यांचे चेले चपाटे यांनी काय कमी त्रास दिला? तो सगळा सहन केला. कशासाठी? एका मुलीला न्याय द्यायला पाहिजे, एका मुलीला न्याय मिळाला पाहिजे. पण यांच्या सरदाराने क्लीन चिट देऊन टाकली, विषय संपवून टाकला. तरी पण मी लढत होते. आणि जाता जाता पुन्हा काय म्हणले, सगळं संपलं आणि प्रसादजी माझ्या नवऱ्यावर आले. कारण जेव्हा काही राहत नाही ना, काही राहत नाही, त्यावेळेला बाईच्या घरावरती, तिच्या बाकीच्या गोष्टींवरती बोललं जातं. तेच यांनी पण केलं. हे काय सांगतात? आणि यांचा महिलांचा आदर काल बघितला मी. एक महिला एस्ट्रॉनॉट आली आहे पृथ्वीवर, अभिनंदनाचा प्रस्ताव चालू आहे. यांनी किती चांगलं स्वागत केलं सगळ्यांनी बघितलं. याच मनीषाताई पीसीपीएनडीटी सारखा महत्वाचा स्त्री भ्रूण हत्येचा प्रस्ताव मांडत होत्या. यांनी काय भूमिका घेतली बघितलं आम्ही. आणि म्हणून मला सांगायचंय, मी याचसाठी या ठिकाणी उभी राहिली आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. आम्ही जर बोलायला लागलो तर तिकडच्या खुर्च्या खाली होतील. हे जबाबदारीने सांगते मी तुम्हाला परबजी, हलक्यात घेऊ नका आम्हाला. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की जे झालं ते मी लढलो. अरे आम्ही फक्त एसआयटीचा रिपोर्ट बाहेर मागितलं. एसआयटीचा रिपोर्ट बाहेर येऊ द्या म्हणून बोललो तर यांची ही हालत झाली. आणि जेव्हा रिपोर्ट बाहेर येईल त्यावेळेला काय होईल? आणि म्हणून मला सांगायचंय, मीच नाही, कुठल्याही महिलेच्या इथे 3-4 आहोत आम्ही, काही फार नाही आहोत. बोलायचं ना, मुद्द्यांवरती बोला. आमच्या घरांवर काय येत आहे? आमचा नवरा काय करतो, आमचा पोरगा काय करतो, आमची पोरगी काय, तुम्हाला काय करायचंय? जे आमच्यावरती झालंय ते आम्ही लढलोय. पाहिजे तर जजमेंटची कॉपी आणून देते. तुम्ही तर फार मोठे पंडित आहात. देते आमच्या भाऊकडे, भाऊ देईल तुम्हाला आणून. आणि म्हणून नाही तर मीच घेऊन येईन तुमच्या ऑफिसला आणि बघा कुठे माझा नवरा मिळतोय का त्याच्यामध्ये. आणि म्हणून मला सांगायचंय, बोलायचं मुद्द्यांवरती बोला. आणि माझा साधा प्रश्न आहे, जो प्रश्न तुम्ही संजय राठोडचा काढलात, उद्धव ठाकरेंना विचारायची हिम्मत ठेवा. मला घेऊन चला, मी येते. नाही तर ते येतील तेव्हा मी येते विचारायला. का केली क्लीन चिट? मी तर सगळ्या पत्रकारांना विचारते. मी दिसली का लोकांना संजय राठोड आठवतो. मी त्यांना म्हणते, बाबा कोण दिली क्लीन चिट? त्यांना विचारा कधीतरी. ते म्हणे ते येतच नाहीत. म्हटलं ते येत नाही तर तुम्ही त्यांच्या घरी जा. आता ते येत नाहीत, ते भेटत नाहीत, ते बोलत नाहीत, म्हणून काय आम्हाला तुम्ही घालणार? आणि म्हणून मला सांगायचं सभापती महोदय, माझं नाव घेतलं म्हणून मी या ठिकाणी बोलायला उभी राहिली. नाहीतर त्या अनिल परबांचा माझा काडीचा संबंध नाही, लांबचा संबंध नाही. हे मला या ठिकाणी मांडायचं होतं. धन्यवाद सभापती महोदय.